यांना संभाजी महाराजांचं काही घेणं नाही, त्या अफजल खानाचं काही घेणं देणं नाही, त्या औरंगजेबाचं काही घेणं देणं नाही, छत्रपती शिवाजी महाराजांचं सुद्धा यांना काही घेणं देणं नाही। नमस्कार मंडळी, महाराष्ट्राचं राजकारण तापलेलं आहे। महाराष्ट्रात सध्या दोन जातीमध्ये वाद निर्माण करण्याचं काम सुरू झालेलं आहे। एकीकडे मुस्लिम आहे आणि एकीकडे हिंदू आहे। जे काही औरंगजेब असेल, जे काही औरंग असेल, याला मरून जवळपास 300 ते 400 वर्ष पूर्ण झाले आणि याची कबर आता खोदली जावी असं बऱ्याच काही लोकांचं म्हणणं आहे। खरं तर काही नेपाळी लोकांनी पूर्ण महाराष्ट्राचा सत्यानाश करून टाकलेला आहे आणि यामध्ये काही राजकीय लोक सुद्धा आहेत। यांनी सुद्धा त्यांच्या खोडचीसाठी, सत्तेसाठी पूर्णपणे महाराष्ट्र नासून टाकण्याचं काम केलेलं आहे। खरं तर मग औरंगजेबाचा जी काही कबर असेल, त्यांनी मुस्लिमांनी सुद्धा यांना सपोर्ट केला पाहिजेत नाही, किंवा औरंगजेबाची जर कबर काढली तर यांनाही कुठे वाईट वाटायला पाहिजेत नाही। ज्या पद्धतीने तो क्रूर होता, ज्यांनी पूर्ण संभाजीराजांची हिरणा केली, संभाजीराजाची हिरणा झाल्यानंतर त्याचं क्रूर जे काही वागणं होतं ते आपल्याला त्या छावा पिक्चरच्या माध्यमातून सुद्धा पाहायला मिळालं आणि यापूर्वीचा जो काही इतिहास असेल, इतिहास सुद्धा सांगून जाते की अक्षरशः जो काही औरंगजेब होता तो क्रूर होता, गलिच्छ होता, असंही काही अभ्यासकांचं म्हणणं आहे। परंतु यामागे खरं राजकारण पेटवलं आहे। त्याला मरून जवळपास 300 ते 400 वर्ष झालेले, परंतु आता गडेमुर्दे जे काही उखळण्याचं काम काही राजकीय लोकांच्या माध्यमातून झालेलं आहे। आता नागपूरचं प्रकरण पहा। नागपूरच्या प्रकरणामध्ये कोण आहे हो? एखादा आमदार त्या ठिकाणी काठी घेऊन उभा राहिलेला आहे का? एखादा खासदार त्या ठिकाणी उभा राहिलेला आहे का? बरं, जर कबरच खोदायची असेल तर मग सत्ता कोणाची आहे? भाजप सरकारची। महाराष्ट्रात सुद्धा भाजप आहे आणि राज्यात सुद्धा महाराष्ट्रात सुद्धा भाजप आहे आणि केंद्रात सुद्धा भाजप आहे। दोन्हीकडे सत्ता कोणाची आहे? भाजपची। मग कबर कोणाला उखळायची आहे? भाजपला। मग कोणी अडवलं? पोलीस प्रशासन कोणाचं आहे? यांचंच। अहो, मग ज्या पद्धतीने सगळ्या गोष्टी यांच्याच आहेत, मग कबर काढा ना, लोकाला कशाला पेटवता? अहो, जे काही सर्वसामान्य लोक आहेत त्यामध्ये भरकल्या जात आहेत। यापूर्वीच पहा तुम्ही, जी काही मस्जिद होती, आज त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राचं मंदिर झालेले, त्या कबरीच्या वेळेस जी काही ती मस्जिद होती त्याला पाडण्याचं काम कोणी केलं हो? अहो, सर्वसामान्य शिवसैनिक होते, सर्वसामान्य लोक होते, त्यांचे कुटुंब पूर्णपणे उद्ध्वस्त झालेले। एखादी गोष्ट जर संविधानाने दिलेली असेल ते मग कोणत्याही समाजाची असो, ती पाडण्याचा आपल्याला अधिकार नाही। यामध्ये पूर्ण केसेस त्याच लोकांवरती पडल्या, त्याच लोकांची कुटुंब पूर्णपणे उद्ध्वस्त झाले, कित्येक तरी लोक लुळे पांगळे झाले, कित्येक तरी लोकांचे हातपाय मोडले गेले आणि कित्येक तरी लोक आज जेलमध्ये आहेत। खरं तर मग रामचंद्र प्रभूची जी काही त्या ठिकाणी अयोध्येत जे काही आज मंदिर झालेले, त्याचा मान कुणाला मिळायला पाहिजे होता? अहो, ज्या लोकांनी त्या ठिकाणी मस्जिद पाडली, त्या मस्जिदीला ज्या लोकांनी पाडलं त्यांना सन्मान मिळायला पाहिजे होता। इथे सन्मान कोणी घेतला? आपले खरं तर प्रधानमंत्री आहेत, त्याला वाईट बोलून चालणार नाही, कारण तर सगळा जगाचा कारभार, या महाराष्ट्राचा कारभार, या देशाचा कारभार ते पाहत आहेत। परंतु मला हे म्हणायचे, ज्या लोकांनी त्यांचे हातपाय मोडून घेतले, त्यांनी कुटुंब रस्त्यावर आणलं, अशा लोकांना त्या ठिकाणी बोलवायला पाहिजे होतं, त्या लोकांचा सुद्धा सन्मान केला गेला पाहिजे होता। त्या ठिकाणी ते घडलं नाही। जे घडलं ते वेगळ्याच पद्धतीने घडलं, असं तो आपला विषय नाही। परंतु ज्या अर्थी आज जे काही नागपूरचं प्रकरण घडलं, या ठिकाणी एखादा आमदार रस्त्यावर उतरलेला आहे का? यांनी एखादी दगडफेक केली का? अहो, त्या ठिकाणचे ते कार्यकर्ते असतील, त्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी दगडफेक केली का? त्यांची जी काही औलाद असेल, आज 4 व्हीलर मध्ये घुमत आहे, एखाद्या एसी मध्ये बसत असेल, ती औलाद एखादी त्या ठिकाणी रस्त्यावर उतरलेली आहे का? त्यांनी दगडफेक केली का? किंवा त्यांना जेल झाली का? आज रोजी ते काही लोक पकडले गेले असतील, त्या लोकांना जे काही अधिकारी असतील, पोलीस प्रशासन असेल, त्या ठिकाणी बेदम मारत असेल, जे काही त्याच्यावर चालू असेल ते त्यांनाच माहीत असेल। परंतु तशा पद्धतीने
एखाद्या सर्वसामान्य लोकांचं कुटुंब रस्त्यावर उद्ध्वस्त होते, एखादा समाज असेल तो रस्त्यावर उतरतो, त्यामध्ये त्यांचे आई वडील असतील, पत्नी असेल, मुलगा असेल, हे पूर्ण कुटुंब रस्त्यावर येते. कदाचित या लोकांना तुला समजत नाही आपण कोणाची बाजू घेतली पाहिजे. अहो, सत्तेची बाजू घ्यायला संविधान आहे, कायदा आहे, त्या ठिकाणी प्रशासन आहे, ते काय घ्यायचं ते निर्णय घेईल. कबर जर काढायची असेल तर मग जे काही भाजपचे लोक आहेत त्यांनी काढली पाहिजे. सत्ता त्यांच्या हाती जे काही मुख्यमंत्री पद असेल, जे काही गृहमंत्री पद असेल, सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे. मग त्या ठिकाणी पोलिसांना का सूट दिली नाही? मग कबर काढायला जात होते, मग त्या कबर काढायला तुम्ही कोण अडवलं? तुमच्याकडे जेसीपी नाहीत का? साहित्य नाही का? तुम्ही त्या ठिकाणी तुमचाच उठाव करायला पाहिजे होता. आपण सुद्धा संयमाने घेतला पाहिजे. मग हिंदू धर्मातली लोक असेल, त्याचबरोबर मुस्लिम धर्मातील लोक असेल, आपण सुद्धा संयमाने घेतलं पाहिजे. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाला ते अमित शहा मोकाट आहेत, त्यांनी सुद्धा अपमान केला होता. त्याचबरोबर जे काही राजकीय लोक असतील ते संभाजीनगरचा का काय कुठला होता त्यांनी अपमान केला, तो नागपूरचा होता, त्याला सजा मिळाली नाही. मग ज्या लोकांना हे समजत नाही, कबरी काढणारे लोक हेच आहेत, राजकारणासाठी यांच्या खुर्चीसाठी आपल्या सर्वसामान्य लोकांचा फायदा घेणारे हेच लोक आहेत आणि यांना यांची खुर्ची वाचवायची आहे. त्यांना सगळं काय करायचं ते करतील. कोणाला पेटवायचं, कोणाला मारायचं, सगळं काही त्यांच्या हातात ठरलेलं असतं. परंतु सर्वसामान्य लोक याच्या भरकटल्या जातात, सर्वसामान्य लोकांची याच्यात माती होते. या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे. ह्या गोष्टी घडल्या नाही पाहिजेत. दोन्ही समाजाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून आवाहन करतो, विनंती करतो की शांततेच्या मार्गाने घ्या. संभाजी महाराजांची जी काही हिळणा झाली ती आपण पाहू शकत नाही. संभाजीराजांना जे काही मारण्यात आलं, जे काही क्रूर हत्या केलेली होती, ते औरंगाबाद नाही, औरंगाने जे काही केलं ते भयानक केलं होतं. परंतु संभाजी महाराजांचं आपण परत आठवण काढू शकत नाही. आठवण जर निघली तर मग मनातून पाझर फुटतात, डोळ्यातून पाझर फुटतात. त्या विषयावरती आपण आपुलकी व्यक्त करतो. परंतु आज जे काही घडत आहे हे राजकीय लोकांचा श्रेयासाठी घडत आहे, त्यांच्या व्यक्तिगत फायद्यासाठी घडत आहे. यांना संभाजी महाराजांचं काही घेणं नाही, त्या अफजल खानाचं काही घेणं देणं नाही, त्या औरंगजेबाचं काही घेणं देणं नाही, छत्रपती शिवाजी महाराजांचं सुद्धा यांना काही घेणं देणं नाही. यांना फक्त यांची पोळी भाजायची आहे. त्या विषयावरती ते काम करत आहेत. आपण सुद्धा संयमाने घेतलं पाहिजे असं मला वाटते. व्हिडिओच्या कमेंटमध्ये सांगा तुम्हाला काय वाटते आणि व्हिडिओ आवडला तर शेअर करा, लाईक करायला सुद्धा विसरू नका. जय शिवराय.